मध्येच आवाज जातो म्हणजे काय? कारखानीस मे बी त्यांना जेन्युइनली काही इश्यू असू शकतो. पण खरं काय कारण आहे, कसला त्रास होतो हे कळायला पाहिजे. मला तर हे यांचं सगळं नाटक वाटतंय. नाही म्हणजे बघा ना, पुढची तारीख मिळावी म्हणून काय उत्तम त्यांनी शक्ल लढवली आहे. पण माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी पुढची तारीख देऊ नये. कोर्टाकडे जे पुरावे आहेत ना, त्याच्या आधारे कोर्टाने निर्णय द्यावा. हे अचानक काय होऊन बसलंय? माझ्या तोंडून शब्द का फुटत नाहीयेत? माझा आवाज का निघत नाहीये? उर्मिला, आपल्यातली आयडिया नीट वर्क झाली आहे ना? क्रांत, रिझल्ट लागलाय बघ ना. त्या राणीला बोलता सुद्धा येत नाहीये. म्हणजे 100% रिझल्ट आता आपल्याच बाजूने लागणार आहे. खरंच तुम्हाला बोलायला जर काही त्रास होत असेल तर आपण तुम्हाला पुढची तारीख देऊ शकतो. पण पुढची तारीख मात्र 2 आठवड्यानंतरचीच मिळेल. दोन आठवड्याचा वेळ घेतला तर विक्रांत सर आणि उर्मिलाताई माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवतील. खोटे पुरावे तयार करतील. ही केस जिंकण्यासाठी वाटेल त्या थराला जातील. नाही, त्यांना वेळ नाही देता येणार. पण मग आता करू काय? सर, मला त्यांच्याशी बोललं पाहिजे. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. कोर्टाने ऑलरेडी महाडिकांना पुरेसा वेळ दिलाय. पुरेसा वेळ घेऊन सुद्धा त्यांच्या हाती ठोस असं काहीच नाहीये. इनफॅक्ट त्यांच्याजवळ सांगण्यासारखं काही नाहीच आहे. ते हे सगळं नाटक करतायत. मला वाटतं कोर्टाने त्यांना वेळ देऊ नये. जो काही निकाल असेल तो आजच्या आज सगळ्यांना कळाला पाहिजे. दॅट्स ऑल. ॲडव्होकेट राणी यांची मेडिकल कंडिशन बघता कोर्ट त्यांना 2 आठवड्यांची मुदतवाढ. ॲडव्होकेट राणी माडिकांचं असं म्हणणं आहे की या अगोदर सुद्धा कोर्टात एक अशी केस आली होती. एका लॉयरचा एक्झॅक्टली असाच सेम प्रॉब्लेम झाला होता. त्यांना बोलता येत नव्हतं आणि त्यामुळे रेअरेस्ट केस म्हणून कोर्टाने त्या वकिलाला दुसऱ्या व्यक्तीच्या मार्फत मुद्दे मांडण्याची संधी दिली होती. ॲडव्होकेट राणी माडिकांचं असं म्हणणं आहे की त्या सुद्धा यापुढे त्यांचे मुद्दे अशाच पद्धतीने मांडू इच्छितात. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हे आपण असं करू शकत नाही. आणि आपण असं जर केलं तर कोर्टाने फेवर केल्यासारखं होईल. ते ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. मिस्टर कारखानीस, मी या संपूर्ण हिअरिंगमध्ये नोटीस केलंय की तुम्ही कोर्टाला आणि पर्यायाने मला बऱ्याच गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करताय.
कोर्टाला काय बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. पण आता इनफ. यापुढे तुमच्या सजेशन्स कोर्टाला नकोय. जर याआधी रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून कोर्टाने अशी परमिशन दिली होती, तर यापुढे सुद्धा ॲडव्होकेट राणी माडिकांना कोर्ट त्यांच्या व्यक्तीमार्फत त्यांचे मुद्दे मांडण्याची मुभा देत आहे. आणि मला सांगा, यात काय गैर आहे? त्या जे मुद्दे लिहून देणार आहेत तेच ती व्यक्ती कोर्टासमोर मांडणार आहे. राणी माडिकांचा आवाज बनून जर कोणी कोर्टासमोर उभं राहणार असेल तर त्यात काहीच हरकत नाही. ॲडव्होकेट राणी माडिक, असं कोणी आहे जो तुमचा आवाज म्हणून कोर्टासमोर उभं राहू शकेल? मी आहे जज साहेब. माझ्या हुकमाच्या राणीचा आवाज मी बनेन जज साहेब. माय लॉर्ड, व्हॉट्स गोइंग ऑन? काय इंद्रजित महाडिक यांचा आवाज बनणार? इट्स जस्ट रिडिक्युलस. सगळं व्यवस्थित आहे. आपण दोघे मिळून कुठलीही इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करू शकतो. तुला विश्वास आहे ना माझ्या? तुझा रायटर बनून पेपर लिहिला होता मी. आता तुझा आवाज बनून ही केस लढूया.